मला असं काहीतरी टोचण्यासारखं बोललं जायचं माझ्या फॅमिलीबद्दल किंवा असं काहीतरी, आणि त्याच्यानंतर मग आपण त्याच्यावरती सॅड झालो की अरे काय तू किती सेन्सिटिव्ह आहेस, म्हणजे इथे प्रेम काही दिसत नाहीये आपल्याला, पण आपण ठीक आहे अरे त्याची कदाचित हँडल करण्याची तशीच पद्धत असेल म्हणून आपण ते इग्नोर करतो की ठीक आहे मला याच्यासोबत राहायचंय तर हे ठीक आहे वगैरे असं. त्याच्यानंतर आपण खूप साऱ्या गोष्टी लवकर शेअर करतो एखाद्या व्यक्तीसोबत. ती मी केलेली चूक होती की मी माझ्या फॅमिलीमधलं, माझ्या आजूबाजूच्या माझे मित्र वगैरे यांच्याबद्दल ज्या ज्या वाईट गोष्टी आहेत हा ना असं आहे वगैरे, हे सगळ्या गोष्टी आपण समोरच्या व्यक्तीला खूप लवकर सांगून टाकतो, आणि त्यामुळे काय होतं की आपल्याला वाटतं की समोरचा आपल्याला समजून घेतोय, पण तो नसतो जर समजून घेत ना तर तो ते लक्षात ठेवतो. आणि एक पॉइंट असा येतो की आता माझं माझ्या बॉयफ्रेंडची पटत नाहीये, पण तीच व्यक्ती आहे ज्याबद्दल मी त्याला वाईट सांगितलं होतं ती आज मला हेल्प करते, तर तो त्याला बघून घेत नाहीये. मग तेव्हा असं होतं की अरे यार मी चूक केली, ह्याला त्याच्याबद्दल ती एवढीशी छोटीशी वाईट गोष्ट सांगून. सो आपण लवकर गोष्टी शेअर करतो, तिथे आपण चुकतो, आणि अशा बऱ्याच आहेत अगं, म्हणजे आपण सहन करतो. अगदी. एखाद्या आर्ग्युमेंट मध्ये तुझी विकनेस सांगितली असते त्याला, ती नंतर तुझ्या अगेन्स्ट यूज होते, असंही होतं. आणि आता जी कोकण हार्टेड गर्ल सगळे बघतायत ती तशी नव्हती. म्हणजे मी पहिल्यांदा खूप कमी बोलणारी, सगळं ऐकणारी, म्हणजे हो हो ठीक आहे बसते असं अशी वाली होते, आणि त्यामुळे माझ्यावरती तो खूप दबाव होता. अगदी लोकांचाही मी खूप विचार करायची की अरे लोक काय म्हणतील किंवा काय. सो तो दबाव तेव्हा खूप होता, जो आता नाहीये.